हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत चपातीचा पिझ्झा। तो ही मोठ्यांसाठी आणि मुलांसाठी पण खूप हेल्दी आहे। हा पिझ्झा आपण घरच्या घरी कमी पदार्थांमध्ये सुद्धा बनवू शकतो। तर बघू शकता तुम्ही किती छान रेस्टॉरंट स्टाईल पिझ्झा झालेला आहे आणि याची टेस्ट पण खूप छान होती। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर या ठिकाणी आपण चपातीचा उंडा घेतलेला आहे, पिठाचा उंडा घेतलेला आहे, जो आपण चपाती करतो त्याने एक चपाती लाटून घ्यायची आहे मोठी आणि त्याच्यावर एक स्लाइस चीजचा ठेवलेला आहे आणि त्याला याप्रमाणे फोल्ड करून त्याला पुन्हा चपातीसारखं गोल करायचं आहे, व्यवस्थित पीठ वगैरे लावून। त्यानंतर याला तव्यावर थोडं हलकंसं शेकून घ्यायचं आहे दोन्ही साईडने। याला फोकनी जरा छेद पाडायचे, ते करायचं मी विसरले होते। त्यानंतर यावर मी लाल मिरची पावडर घरातली आणि थोडं बटर आणि थोडं तूप टाकून ते पूर्ण स्प्रेड करून घेतलं चपातीवर आणि त्यानंतर याच्यावर सॉस टाकला, तेही छान पद्धतीने स्प्रेड केला मी। आणि त्यानंतर याच्यात हव्या त्या भाज्या आपण टाकू शकतो, ज्या आपल्या मुलांना आवडतात किंवा आपल्याला आवडतात त्या। यात मी कांदा, टोमॅटो आणि मक्याचे दाणे एवढंच टाकलं होतं। त्यानंतर आपण यात जे ऑरिगॅनो वगैरे जे असतं ते सुद्धा ॲड करू शकतो, पण मी नाही केलं आहे। हे मक्याचे कणस मी 5 ते 10 मिनटं पाण्यात उकळून मग घेतले। त्यानंतर वरतून पण भरपूर असं चीज टाकून मग त्याला तव्यावर ठेवलं आणि नंतर 2 ते 3 सेकंड त्याच्यावर ताट ठेवून आणि हा आपला रेडी आहे पिझ्झा। तर हा खायला पण खूप टेस्टी आणि हेल्दी आहे। तुम्ही पण नक्की तुमच्या मुलांना बनवून द्या आणि तुम्ही सुद्धा खा। आणि त्यावर वरतून थोडं अजून टोमॅटो सॉस टाकलंय। तुम्ही पण नक्की ट्राय करा। थँक्यू फॉर वॉचिंग।